नमस्कार. मी प्रतिभा नरवाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका न्यू इंग्लिश स्कूल जामनेर आणि जामनेर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीची प्रधान सचिव म्हणून मी कार्यरत आहे. अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भोंदूबाबांचं जे प्रकरण आहे ते गाजतंय. त्यामध्ये प्रामुख्याने अशोक खरात, ऋषिकेश वैद्य यासारखी भोंदूबाबा जी आहेत यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचं अनेक भयानक कृत्य ही समोर आलेली आहेत. खरं पाहिलं तर याची जी कारणं आहेत ती कारणं जर आपण शोधली तर बिचाऱ्या महिला बऱ्याचदा कौटुंबिक समस्यांमुळे गांजलेल्या असतात, पीडित असतात. त्याचबरोबर त्यांच्या काही वैयक्तिक समस्या सुद्धा असतात आणि त्या समस्यांमुळे त्यांना सामाजिक प्रश्नांना सुद्धा तोंड द्यावं लागतं. आणि अशा वेळेला कुठेतरी यातून मार्ग निघेल म्हणून एकीने सांगितलं म्हणून दुसरी, दुसरीने सांगितलं म्हणून तिसरी, अशा या चमत्कार करणाऱ्या भोंदूबाबांकडे प्रामुख्याने महिला जात असतात. त्यामध्ये अजून आपण असं बघतो की अलीकडे ज्या दैनंदिन मालिका चालू असतात टीव्हीवर, या ज्या महिला आहे घरकाम करून, इतर कामं करून थोडासा विरंगुळा म्हणून या महिला त्या मालिका बघत असतात आणि त्या मालिकांमध्ये या चमत्कार एवढे दाखवले जातात. प्रत्येक गोष्ट कुठल्या तरी बाबाजींना विचारून, बाबाजींनी असं सांगितलंय, तसं सांगितलंय, अशी चर्चा त्या मालिकांमध्ये असते. आणि मग तीच चर्चा, तो पगडा, त्यांच्यावर असलेली अंधश्रद्धाची जी पकड आहे ती पकड घट्ट होत जाते आणि त्या नकळतपणे या अंधश्रद्धेकडे किंवा या बाबांकडे वळत जातात. आणि त्यामुळेच मग या परिस्थितीचा फायदा त्यांच्या सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या आणि इतरही बऱ्याचशा गोष्टींनी पीडित असलेल्या या महिला ज्या आहेत त्याचा गैरफायदा हे भोंदूबाबा घेताना दिसून येतात. आणि त्यातून किती भयानक प्रकार उघडकीला येतात हे आपण पाहिलं. हे एकच प्रकरण नाहीये. जर आपण पाहिलं तर जागोजागी असे बाबा आपल्याला आढळतील, आपल्या आजूबाजूला सुद्धा असतात आणि त्याला या महिला प्रामुख्याने बळी पडतात. आणि यामध्ये असं नाही की सगळ्या अडाणीच महिला असतात म्हणून. चांगल्या शिकलेल्या, चांगल्या पदांवर कार्य करणाऱ्या, त्यामध्ये प्राध्यापिका असतात, शिक्षिका असतात, डॉक्टर्स असतात, इंजिनियर्स असतात, अशा महिला सुद्धा त्याला बळी पडताना दिसून येतात. थोडंसं जर आपण खोलात जाऊन विचार केला तर मानसिक अस्वस्थता आणि त्या अस्वस्थतेवर शोधलेला उपाय म्हणून त्या बाबांकडे जातात. खरं तर हे खूपच चुकीचं आहे. आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक सुद्धा कळालेला नसतो. ती जी एक रेषा आहे ती रेषा समजून घेतली पाहिजे. ती समजून न घेतल्यामुळे अंधश्रद्धेच्या बळी या महिला पडत असतात. आणि म्हणून जनजागृतीची फार गरज आहे. आणि या जागृतीचे बालकडू शैक्षणिक कार्यातून होऊ शकते, शिक्षणातून होऊ शकते. जेव्हा ही मुलं शाळांमध्ये असतात त्यावेळेला खरं तर शिक्षणाचं उद्दिष्टच आहे वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये वाढ, मुलांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात वाढ घडवून आणणे, त्यांच्या चिकित्सक वृत्ती निर्माण करणं ही उद्दिष्ट आहेत. पण ही उद्दिष्ट त्यांच्यावर चांगल्या रीतीने बिंबवली गेली, रुजवली गेली तर अशा प्रकारचे भोंदूबाबा डोकंच वर काढू शकणार नाही. आणि म्हणून सर्व पातळीवरून काम करण्याची गरज आहे. हे अनेक प्रकार उघडकीला आल्यामुळे आणि पुन्हा एकदा जोमाने कार्यरत आहे. आदरणीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर साहेबांनी खूप पाठपुरावा करून आपलं आयुष्य वेचून त्यांनी जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आणला. पण या कायद्याची कडक अंमलबजावणी होणं हे फार गरजेचं आहे. आणि ती कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून पुन्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता पाठपुरावा करत आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेत आहेत. विविध शाळा कॉलेजांमधून विद्यार्थ्यांमध्ये
चमत्कार कसे घडून येतात, त्यामागे वैज्ञानिक कारणं कशी असतात, ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्याचा वसा आम्ही घेतलेलाच आहे, पण अधिक जोमाने आता ते काम आम्ही करत आहे. आपण पाहतो की एक लोकगीत होतं बघा, फार जुनं होतं. त्या लोकगीतामध्ये म्हटलेलं होतं की देवाच्या नावानं ते करती छूमंतर, ते भरती आपले घर ग शेजारीन सखे बाई. म्हणून आपल्या या सगळ्या शेजारीन सख्यांना आपण हे निक्षून सांगितलं पाहिजे की बाई ग, ते देवाच्या नावाने छूमंतर करणारे आहे ना, त्यांना लांबूनच हात जोडा आणि आपण आपलं व्यक्तिमत्व, आपलं सामाजिक क्षेत्रामधलं काम, कौटुंबिक कुटुंबातील व्यक्तींचा विकास, त्यांची प्रगती ह्याकडेच आपण लक्ष देऊया. त्यावर जर आपण काम केलं तर आपल्या वाट्याला आलेली जी दुःख आहेत ती दुःख नाहीशी होतील. आणि म्हणून आपण महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर या पद्धतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समिती करीत आहे. सर्वांनी अनिशला सहकार्य करावं हे या ठिकाणी मी सांगू इच्छिते. धन्यवाद.